भारत कृषीप्रधान देश असून शेतकरी आपल्या देशाचा अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो। मात्र सध्या अमरावती जिल्ह्यातील शेतकरी मालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी निराशेच्या गर्तेत आहेत। पाहूया सविस्तर रिपोर्ट। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात शेतकरी आपल्या मालासोबत हताश होऊन बसले आहेत, कारण त्यांना त्यांच्या मालाचा योग्य भाव मिळत नाहीये। मागील वर्षी तुरीला प्रति क्विंटल 12,000 रुपये मिळत होते, तर यंदा केवळ 6,200 रुपयेच मिळत आहे। एका एकराकरिता 20,000 रुपये खर्च येतो, परंतु उत्पन्न कमी आणि भाव शून्य असल्यामुळे शेतकरी फार मोठ्या आर्थिक तोट्याला सामोरे जात आहे। बियाणांचे दर वाढलेत, खत महागलंय आणि कीटकनाशकांची किंमत गगनाला भिडली आहे। त्यात जंगली जनावरांचे केलेले नुकसान, अवकाळी पाऊस आणि निसर्गाच्या लहरींनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहेत। या परिस्थितीत शेतकऱ्यांची सरकारकडे एकच मागणी आहे, त्यांच्या मालाला योग्य भाव द्यावा आणि धोरणात सुधारणा करावी, अन्यथा शेतकरी वर्ग पुन्हा आत्महत्या, कर्जबाजारीपणाच्या दिशेने ढकलला जाईल। शेतकऱ्यांच्या मते सरकारने आता गांभीर्याने लक्ष द्यावे आणि त्यांच्या मागण्यांकडे तातडीने गांभीर्याने विचार करावा। आमची समस्या हे है, हिंदी में बोलो, हिंदी में हमारी समस्या ये है कि ये उत्पन्न जो है एकदम कम हो गया। एकरी 2 से 2.5-3 तक के तुवर में उत्पन्न हुआ और भाव भी अभी पिछले साल में 12,000 12,500 तक के भाव थे और अभी 6500 रुपये तक के माल बिक रहा। उत्पन्न भी कम और भाव भी ज्यादा, मजदूरी साल के साल बढ़ते चली, इसलिए काश्तकार उत्पन्न की वजह से घाटे में है और भाव की वजह से। कितने एकड़ में कितनी तुअर हुई आपको? 10 एकड़ में 40 कट्टी तुअर हुई। अभी भाव की वजह से आपको उसमें क्या उत्पन्न से क्या हो रहा है? उत्पन्न से घाटा हो रहा, मजदूरी ज्यादा है, बीज भर मार्केट से बीज लाओ तो बीज महंगा है तुअर का, सोयाबीन के भाव, हाँ मजदूरी। आपके हिसाब से कम क्या भाव में बेचे तो आपको कम से कम आज के इसमें 10,000 रुपये तुअर को भाव होने को ना, कम से कम तुअर को। साल में 10,000, 3 साल में 6,000 हो गए। हाँ 12,000 तक की तुअर बिकी पिछले साल में। तो आप क्या समझ लेंगे किसके बड़े भाव करने सकते? अब क्या बताना इस चीज को, हाँ भाव गवर्नमेंट ने काश्तकार पर ख्याल देने को ना, मजदूरी साल के साल बढ़ रही, मार्केट से बीज लाओ, फरकी का बीज लाओ, सोयाबीन का बीज लाओ, महंगा मिलता। और सोयाबीन 4,000 रुपये बिक रहा और बीज 110 रुपये किलो लाना पड़ रहा, ऐसा हो रहा ना। इसकी वजह से काश्तकार बहुत घाटे में है, बहुत परेशानी में है, मजदूरी भी ज्यादा लग रही। हाँ निसर्ग का भी सवाल आ जाता, कभी कभी निसर्ग से भी इंसान घाटे में हो जाता। समस्या है काय का इथे मार्केट मध्ये तूर चालली 6,500 रुपये आणि बाकी बियाणं चाललं महाग, 150-150 रुपये किलो तर बियाणं घ्यायला लागून राहिलं। खताचे भाव पुढे काय पुरणार आहे कास्तकाराले? आपल्याला 4 एकरामध्ये तुरीचे उत्पादन किती झाले? 4 एकरांनी आम्हाला झाले 20 कट्टे आणि खर्च किती आला? खर्च तर लय आहे, खर्च कमी जास्त नाही तर 4 एकराचा 20,000 रुपये। आणि आपल्याला सर्व मिळून आपल्याला शेवटी किती रुपये नफा मिळाला? नफा काहीच नाही आहे, बरोबरी झाली आहे। तर काय दिसलं तुम्हाला सध्या भाव काय? आताचे भाव हे काय मार्केटचे 6,500 रुपये। नाही, आता तुरीचे भाव तुम्हाला काय पाहिजे होते? आम्हाला पाहिजे होते 9.5 पर्यंत, 9च्या वरच पाहिजे होते, म्हणजे या सालाच्या मानानं। खर्च निघतो का? खर्च निघतो, थोडस हे होतं, गव्हर्नमेंटने यावर लक्ष द्यायला पाहिजे। खरीप हंगाम सुरू होत असतानाच मालाला भाव नसणे, शेतकऱ्यांची आर्थिक उद्ध्वस्तता आणि सरकारकडून दुर्लक्ष हे चिंतेची बाब आहे। शेतकऱ्यांच्या डोळ्यात आशा आहे की सरकार त्यांना न्याय देईल आणि त्यांच्या कष्टांना योग्य मोबदला मिळेल।